हॅलो नमस्कार मंडळी. खूप जुना व्हिडिओ शूट करून ठेवला आहे, म्हणजे 9 मार्चच्या दिवशी, ज्या दिवशी की संडे होता आणि मला संडेच्या दिवशी जॉबवरती सुट्टी असते. ज्या दिवशी जॉबवरती सुट्टी असते ना, त्या दिवशी मी काहीतरी घरातली छोटी मोठी कामं काढत असते. तर मग संडे होता, मग सकाळी पटकन उठून आंघोळ करून घेतली आणि कपडे धुवून घेतले. कपडे धुवून झाल्यानंतर घरात आली आणि एक कडप्यावरचे भांडे सगळे बाहेर काढले, कारण ना खूप जास्त धूळ झालेली होती, भांडे पण चिकट झालेले होते. कारण ना जेव्हा घटस्थापना होते तेव्हा मी हे घर क्लीन केलं होतं, त्यानंतर काही क्लीन केलेलं नव्हतं. मग संडे म्हटलं चला आवरून घेऊया, मस्त ऊन पण छान पडलेलं होतं. मग सगळी भांडी बाहेर काढून घेतली आणि भांडी धुवून घेतली. भांडे धुवून सुकत होते तोपर्यंत घरात आली, घरातलं जाळं काढून घेतलं, कडप्पा छान पुसून घेतला 2 पाण्याने आणि त्यानंतर क्लीन करून घेतलं. तेवढ्यातच रायबाला लागली भूक, कारण जवळपास 10:30 पावणे 11 वाजलेले होते. मग त्याला भूक लागली, त्यामुळे लगेच त्याच्यासाठी गरमागरम पोहे बनवले आणि त्याला पोहे खाऊ घातले आणि तो खेळायला गेला. मग लगेच मी बाकीचे जे सुकलेले भांडे होते ते घरात आणले, सगळ्या डब्यांमध्ये जे काही होतं भरायचं ते भरून घेतलं आणि भांडे रचून दिले, जागेवरती ठेवून दिले, जे काही ठेवायचे होते ते व्यवस्थित. आणि तुम्ही पाहू शकतात एकदम घर असं चकचक करायला लागून गेलं. तर संडेच्या दिवशी सुट्टी असली का थोडंफार असं वेगळं काम केलं ना तर छान वाटतं. मग काम आवरत असतानाच रायबाच्या पप्पांचा कॉल आला की आपल्याला बाहेर जायचं आहे. मग रायबाला खेळत असतानाच घेऊन आली, त्याची आंघोळ केली आणि मी पण हातपाय वगैरे धुवून साडी चेंज केली आणि आम्ही बाहेर निघालेलो आहोत. कशासाठी चाललो ते तुम्हाला पुढे कळेलच. तर उद्या आहे 10 मार्च आणि 10 मार्चच्या दिवशी असतो माझा बर्थडे. तर त्याच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी चाललो आहे. हे आमचा छोटा हात जो की आमचा घरचा स्वतःचाच आहे. मग त्याच्यातच बसून आम्ही गेलो, कारण दुसरी गाडी कुठून आणायची आणि पुन्हा हे ते. तर आम्ही आलो आहे फ्रीज घेण्यासाठी. 3 वर्षांपासून आमच्या घरी काही फ्रीज नव्हतं आणि मग कोणतं घ्यायचं काय घ्यायचं ते डिसाईड करण्यासाठी रायबांच्या पप्पांनी त्यांच्या फ्रेंड्सला पण बोलवलेलं होतं. मग 2, 3, 4, 5 भरपूर मॉडेल्स बघितले आणि खूप साईजला मोठं न बघता, डबल डोअर न बघता, ज्याची क्वालिटी आम्हाला आवडली ते आम्ही फ्रीज घेतलं. तर आता बऱ्याच दिवसांपासून फ्रीज नव्हतं, उन्हाळा सुरू झालेला आहे. मग म्हटलं चला एकदा घेऊन टाकूया. मग रायबाचे पप्पा बोलले तुझा बर्थडे पण आहे, चल मग तुला बर्थडे गिफ्ट देतो असं. मग ते जे फ्रीज होतं ते आमच्या गाडीमध्येच टाकलं आणि आम्ही घरी येण्यासाठी निघत असतानाच नारायणबाईंचा कॉल आला की आम्ही येत आहोत. मग फ्रीज घेतला आणि रस्त्याने येताच रायबाच्या पप्पांनी मटणही घेतलं. घरी आल्यानंतर तो फ्रीजचा बॉक्स ओपन केला आणि माझ्या भाच्याने पण मदत केली तर फ्रीज ओपनिंग करायला. त्यानंतर मग आता बऱ्याच दिवसांपासून तब्येत माझी बरी नव्हती, रायबाची बरी नव्हती. रायबाला सर्दी खोकला, मला सर्दी खोकला, रायबाच्या पप्पांना सर्दी खोकला. त्यानंतर माझे आणि रायबाचे डोळे पण आले होते. मग व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ना एडिटच केलेलं नव्हतं. मग म्हटलं चला आता एडिटिंग करून घेऊया. तर हे आम्ही सॅमसंगचं फ्रीज घेतलं, जे की आम्हाला आवडलं. मग बिल वगैरे केला, सगळी प्रोसेस केली, घरी आलो. येताना मटण आणलं होतं. मग फ्रीज घरामध्ये घेतलं आणि ज्या ठिकाणी ठेवायचं ना तिथली जागा थोडी क्लीन वगैरे करून घेतली. मग आता पाहुणे आलेले होते, त्याच्यामुळे पहिलं मटण बनवून घेतलं आणि फ्रीज आणलं ना, हे बघून रायबाची एक्साइटमेंट पाहू शकतात तुम्ही. ह्या रूममधून त्या रूममध्ये आणि त्या रूममधून त्या रूममध्ये असा पळत होता, कारण त्याची खूप कधीची इच्छा होती, आई आपल्या घरी पण फ्रीज पाहिजे, मला थंड पाणी प्यायचं असं. तर कूलरच्या जागेवरती फ्रीज ठेवायचं होतं, म्हणून ते बाजूला करून आवरून घेतलं. त्यानंतर मटणची भाजी बनवून घेतली, पाहुण्यांचे जेवणं वगैरे झाले आणि माझ्या नणंदबाई ते भाजी वगैरे सगळे घरी गेले. त्यानंतर आम्ही जेवण केलं. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.